तुझ्या बापानी तुला कुठल्याही कागदावर सही करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घे हे शिकवलं नाही का? मी माझ्या सख्ख्या भावाला हा प्रश्न विचारला. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. कालच मी हा व्हिडिओ केला की ऍक्च्युली ते माझं दुःख मी व्यक्त केलं, अगदी वैयक्तिक दुःख, की या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये कुटुंबातली अगदी नवरा बायको मुलगा वहिनी भाऊ यांच्यामधले सुद्धा नातेसंबंध कसे उद्ध्वस्त होतात. आणि त्याचं बेसिक कारण एवढंच आहे बरं का, की रिडेव्हलपमेंटकडे म्हणजे कुठल्याही व्यवहाराकडे बघण्याचे दोन वेगळे दृष्टिकोन. आणि वेगळे दृष्टिकोन म्हणजे एक स्टँडर्ड दृष्टिकोन असा, म्हणजे मी सोडून बाकीच्या सगळ्या माझ्या नातेवाईकांचा, की सगळीकडे पॉझिटिव्हली बघायचं. इतरांचं काही गडबड होईल, इतरांचं काही वाईट होईल, इतरांना काही संकट येतील, पण आपलं सगळं नीट होईल. पण आपलं सगळं नीट होईल अशा विचाराने, अशा दृष्टिकोनातनं सगळ्या गोष्टीकडे बघायचं. म्हणजे याचा अर्थ असा की डोळ्यात तेल घालून, आपण ज्याला म्हणतो ना डोळ्यात तेल घालून, क्रिटिकली प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचं असं झालं तर काय, तसं झालं तर काय, हे असं का म्हटलेलं आहे, ते तसं का म्हटलेलं आहे, असं क्रिटिकली बघायचं नाही. किंवा असं क्रिटिकली बघणं म्हणजे छिद्रानवेशी, म्हणजे दोष बघायचे, म्हणजे निगेटिव्ह अप्रोच, निगेटिव्ह थिंकिंग. तर असं निगेटिव्ह थिंकिंग नाही करायचं. आपला उद्देश चांगला आहे, बिल्डरचाही उद्देश चांगला आहे, आपल्यालाही चांगलं घर बांधून हवंय, त्यालाही चांगलं काम द्यायचं आहे, तर सगळं तो नीट करेल ना. तो कशाला वाईट बांधेल? त्याचा व्यवसाय खराब, त्याचं नाव खराब नाही का होणार? तर फार काड्या घालत बसायचं नाही, फार असं चिवडत बसायचं नाही. ठीक आहे ना असं म्हणायचं आणि निश्चिंत राहायचं, असा इतरांचा ऍटिट्यूड. आणि माझा ऍटिट्यूड कसा, की पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक टर्म हे असं का म्हटलंय, ते तसं काय म्हटलंय, हे असं असतं तर काय. आणि माझा जो दृष्टिकोन आहे ना, की माझा रोल काय, माझा म्हणजे सभासद म्हणून माझा रोल काय, सोसायटी म्हणून माझा या व्यवहारामध्ये रोल काय आहे, आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी, रोल बरोबरच मी रिस्पॉन्सिबिलिटी पण बघतो. आणि माझी ह्याच्यामध्ये ठाम विश्वास असा आहे, ठाम मत असं आहे, आणि ती फॅक्ट पण आहे ना, की सोसायटी ही मालक आहे. सोसायटी ही मालक आहे आणि सोसायटीने बिल्डरला हे काम दिलेलं आहे. तो सेवक आहे, सेवेकरी आहे, तो कामगार आहे. आणि त्या कामगाराला, सेवेकऱ्याला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून हल्ली आपण पगार देतो, आहे ना, हल्ली आपण पगार देतो. पण पूर्वीच्या काळी असं सांगायचं की आलास शेतामध्ये काय, किंवा काय एवढी कापणी केलीस तर हे पोतभर कणीस तू घेऊन जा, है ना. मजुरी म्हणून पोतभर कणीस तू घेऊन जा. नारळ काढायला बोलावलं, आंबे काढायला बोलावलं तर एक पाटीभर आंबे तू घेऊन जा. तुला पैशामध्ये मोबदला देण्याच्या ऐवजी, तुझ्या श्रमाचा मोबदला तुला पैशामध्ये देण्याच्या ऐवजी मी काइंड मध्ये देतो आहे. तर सोसायटी बिल्डरला रिडेव्हलपमेंट करायला जेव्हा काम देते, तर त्यावेळेला सोसायटी उचलून पैसे न देता, है ना, त्याच्या कामाचा मोबदला उचलून न देता त्याला काही फ्लॅट देऊन टाकते आणि त्याला सांगते की तू आम्हाला ही जी बिल्डिंग बांधून दिलेली आहे त्या कामाचा मोबदला म्हणून तुला आम्ही हे फ्लॅट देतो आहे. हे फ्लॅट विकून
तू तुझा खर्च आणि तुझा नफा कमाव असं आपण सांगतो. पण आपला जो रोल आहे तो बेसिकली मालकाचा आहे. तर आपल्याला, आपण मालक आहोत ना, आपल्याला आपल्या ड्रायव्हरनी असं नाही सांगायचं की माझ्या शेजारी कोण बसा, मागे कोण बसा, आपण कुठल्या गावाला जायचंय, हे ड्रायव्हरनी नाही सांगायचं, आपण मालक आहोत ते, है ना. तर माझी भूमिका अशी असते की आपला रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपलं जे या व्यवहारातलं स्थान आहे ते मालक म्हणून आहे. त्यामुळे बिल्डरनी आपण मालक असल्यासारखं, हा, आपण मालक आहोत असं समजून जर सोसायटीला काही हुकूम दिले किंवा त्यांच्यावर काही अटी लादल्या तर मला ते मान्य होत नाही. म्हणजे अगदी साधी गोष्ट, म्हणजे काल आमचा वाद असा झाला की बिल्डरने सांगितलं की 40 रुपये पर स्क्वेअर फूट तुमचं आत्ताचं जे घर आहे तर त्याचं 40 रुपये पर स्क्वेअर फूट या दराने मी तुम्हाला भाडं देईन. आता झालं काय की आज मी कोथरूड मध्ये राहतो, शिवतीर्थनगर मध्ये, तर आता इथे भाड्याने फ्लॅट अवेलेबल नाहीयेत किंवा जे आहेत बरं का. माझ्या एका मित्राने एका नवीन बिल्डिंग मध्ये फ्लॅट भाड्याने घेतला, नवीन रिडेव्हलप झालेल्या नवीन बिल्डिंग मध्ये. तो 2 BHK 650 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटला तो 40,000 रुपये भाडं देतो. तर मग जर आपलं जे जुनं घर आहे त्याचा जो कार्पेट एरिया आहे तर त्याला पर स्क्वेअर फूट 40 रुपयांनी जर भाडं दिलं तर आपल्याला इथे राहणं शक्यच नाही. या भाड्यामध्ये जिथे घर मिळेल तिथे जाऊन राहावं लागेल ते, बरोबर आहे की नाही. तर माझं म्हणणं काय आहे की नाही यार, की आपल्याला इथेच राहायचंय, आपल्याला दूर कुठेतरी भूगाव, बावधन, अगदी भुसारी कॉलनीत पण जाऊन राहायचं नाहीये आणि आपल्याला इथेच राहायचं आणि आपल्याला इथे फ्लॅट मिळाला आणि त्याचं जे भाडं आहे ते या 40 रुपयात बसत नाही, त्याच्याऐवजी आपल्याला बिल्डरनी 60 रुपये द्यावेत किंवा 80 रुपये द्यावेत असं वाटतं आहे. आता हे हायपोथेटिकल बोलणं चाललेलं होतं. तर बिल्डरने 80 रुपयांनी द्यायचं. मालक आपण आहोत ना, आपल्याला इथेच राहायचंय आणि इथे जास्त भाडं आहे, तर त्यांनी ऑन अन ऍव्हरेज हिशोबाला 40 रुपये धरलेला आहे, कारण त्याला सगळ्याचा हिशोब करायचा आहे. तर मग इथे जर आपल्याला याच भाड्याचं घर मिळतो आहे तर त्यांनी आपल्याला 80 रुपये द्यावं. शेवटी आपला देण्या घेण्याचा जो हिशोब आहे की प्रत्येक वैयक्तिक माणसाला काय इनकन्व्हिनियन्स चार्जेस किंवा कॉर्पस फंड म्हणून त्या पर फ्लॅट जी तो अमाऊंट देतो त्याच्यामध्ये नंतर त्यांनी ऍडजस्ट करून घ्यावं. आणि मुद्दा असा आहे की असं ज्यांचं होईल तसं समजा सगळ्यांचंच झालं किंवा मेजॉरिटीचं झालं तर मेजॉरिटीला द्यावं, त्याच्यात काय फरक आहे. शेवटी आपण मालक आहोत तर आपली सोय बघणं हे आपल्या नोकराचं काम आहे. ते आपण म्हटलं की अरे नाही मला ते एसी बंद कर राव, मला फार थंड वाटतंय, मला सर्दी झालेली आहे, तर ड्रायव्हरने एसी बंद करायचं ना आपल्या गाडीमधला. त्याने आपल्याला नाही सांगायचं की नाही नाही मी एसी चालू ठेवणार का, कारण गाडी चालवत असताना मला एसी लागतो. तर असा मुद्दा आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये मी त्याला काय म्हटलं की मग नंतर काही कायदेशीर गोष्टी पण झाल्या. तर त्याच्यामध्ये मी त्याला म्हणलो की अरे मी तुला किती वेळा सांगितलं की कुठल्याही गोष्टीवर सही करायच्या आधी वकिलाचा सल्ला घ्यावा. काय त्याला काय 5-10 हजार रुपये फी द्यावी लागेल तर ती द्यायला पाहिजे तू, असं मी त्याला म्हटलं. तर तो म्हणाला की अरे मी सुद्धा एवढे व्यवहार केलेले, मी सुद्धा किती अग्रीमेंट केलेली आहेत, मी इतका बुद्धिमान, इतका शिकलेला आहे, तर साध्या साध्या गोष्टी करता मला वकिलाचा सल्ला घ्यावा लागत नाही, मला कळतं तेवढं. अगदी बरोबर आहे, तुला तेवढं कळतं हे मी समजू शकतो, तू अनुभवी आहेस, हुशार आहेस आणि सगळं नीट बघतोस डोळ्यात तेल घालून, आणि ज्याला माइंड अप्लाय करणं वगैरे असं आपण म्हणतो. पण त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की हे जे अग्रीमेंट आहे हे 2 लॉजनी, एक पहिला लॉज आहे तो बुफा आहे, रिअल इस्टेट बद्दल महाराष्ट्रामध्ये बुफा नावाचा ऍक्ट होता, फार पूर्वीपासून होता. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण रेरा ऍक्ट आणलेला होता, म्हणजे बुफाचं नवीन वर्षन आणलेलं होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा मोदींनी सगळ्यात महत्वाचं काम या रिअल इस्टेट करता जे केलं ना ते म्हणजे रेरा ऍक्ट पास केला पार्लमेंटमध्ये मोदींनी,
आणि मोदींनी तो ऍक्ट पास केल्यानंतर देवाभाऊनी त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये त्याचे रूल्स बनवले आणि त्या ऍक्ट प्रमाणे रेग्युलेटर अपॉइंट केला. तर मी त्याला असं म्हटलं की ठीक आहे ना, तू कॉमन सेन्स आहे, तुला अनुभव आहे, म्हणून तू स्वतःच्या जबाबदारीवर किंवा स्वतः वाचून तुला बऱ्याच गोष्टी कळतात. पण मी त्याला म्हटलं की मला एक सांग म्हणून, तुला मोफा ऍक्ट माहितीये? तू कधी मोफा ऍक्ट वाचलेला आहेस? तो म्हणाला नाही. रेरा ऍक्ट वाचलेला आहेस? तो म्हणाला नाही. मग आपण त्याला महारेराचे रूल्स असं म्हणतो, ते वाचलेले आहेस? नाही. आता ही आपली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा ऍक्ट वाचलेला आहेस? अरे तो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा ऍक्ट सोडून दे, तू आपल्या सोसायटीचे बाय लॉज तरी वाचलेले आहेस का कधी? म्हणाला नाही. मग अग्रीमेंट मध्ये जर असं लिहिलेलं आहे की या अग्रीमेंट मध्ये जे काय लिहिलेलं आहे ते बेसिकली या 2 लॉ मध्ये, या 3 लॉ मध्ये मला वाटल्यास कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ते, तर त्याप्रमाणे हे सगळं ड्राफ्ट केलेलं आहे अग्रीमेंट. तर जर तू ते ऍक्ट पण वाचलेले नाहीयेस, बरं शिवाय आपण हे अग्रीमेंट करतो ना, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असे आणखी इतर बरेच ऍक्ट पण ऍप्लिकेबल होतात. तर हे जर तू वाचलेले नाहीयेस, तुला जर ते माहिती नाही आहे, तर त्याच्यावर एक उपाय काय की हे सगळे ऍक्ट वाचून त्याचा अभ्यास करून ते समजून घेऊन त्या दृष्टिकोनातून कॉमन सेन्सच्या बरोबरच, कॉमन सेन्स महत्वाचा आहे, पण कॉमन सेन्सच्या बरोबरच हे जे सगळे ऍक्ट आहेत या दृष्टिकोनातून हे जे काय ड्राफ्ट आहे ज्याच्यावर तुला सही करायची आहे तो योग्य आहे की नाही, ह्याच्याकरता या सगळ्याचा अभ्यास करून तुला हे वाचावं लागेल एक गोष्ट. किंवा सोपा मार्ग असा आहे की ज्या माणसाने हे सगळे ऍक्ट, या सगळ्या ऍक्टचा अभ्यास केलेला आहे, तर त्याला हे दाखवून त्याच्याकडनं हे मान्य करून किंवा काय त्याचे ऑब्जेक्शन्स असतील तर ते समजून घेणं प्रॅक्टिकल आहे ते. तो माझ्या बापाने मला हे सांगितलं बाबा की कुठल्याही कागदावर सही करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घे. त्याला उदाहरण काय दिलं, अरे आपले आता सध्या तो विषय खूप चर्चेत आहे ना, एक तर उद्धव आणि दुसरे म्हणजे पृथ्वीराज. तर उद्धवनी त्यावेळेला घाईघाईमध्ये राजीनामा द्यायला नको होता आणि त्यांनी तो दिला. तर त्यामुळे जेव्हा शिवसेनेची केस किंवा हे सरकार बरखास्तीची केस जेव्हा ते कोर्टात गेले, तर त्यावेळेला कोर्टाने सांगितलं ना की घड्याळाचे काटे आम्हाला उलटे फिरवता येत नाहीत, कारण ह्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धवनी तर राजीनामाच देऊन टाकलेला आहे, तर त्यामुळे आता आम्ही काय करणार. त्यामुळे आता जी नवीन व्यवस्था आहे त्याच्यामध्येच आम्हाला या विषयाकडे बघावं लागणार. आणि जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेला सध्या गाजत असलेले ज्यांना भाऊ तोरसेकर राऊत म्हणतात, ते पृथ्वीराज बाबा. तर पृथ्वीराज बाबांनी तर उद्धवनी राजीनामा दिल्या सांगितलेलं होतं की त्यांनी फार मोठी चूक केलेली आहे. आता उद्धवनी ही चूक का केली, तर उद्धवनी ही चूक केवळ त्याच्या दृष्टिकोनातून जे राजकारण होतं आणि तर त्या दृष्टिकोनातून इमोशनली या गोष्टीकडे बघितलं, इमोशनली, आणि त्याला आपल्या पॉवर बद्दल, आपल्या लोकप्रियतेबद्दल काहीतरी गैरसमज होता. तर ही राजीनामा देणं न देणं ही कायद्याच्या दृष्टीने या विषयाकडे त्यांनी बघितलंच नाही. त्यांनी त्याचा जो कॉमन सेन्स होता, त्याच्या ज्या भावना होत्या, त्याचं जे राजकारण होतं, त्याची जी स्टाईल होती काम करण्याची, त्याच्यातनं बघितलं. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की त्यांनी ही चूक केलेली आहे, म्हणून आता आम्हाला घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, कारण हे मुख्यमंत्री राजीनामा देऊन निघून गेलेले आहेत. तर आपण ज्या वेळेला आपल्याला सगळं कळतं म्हणून आपल्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यवहाराकडे बघतो, तर त्यावेळेला आपण चुका करण्याची शक्यता असते. तर त्यामुळे वैयक्तिक दृष्टिकोन न ठेवता कायदेशीर दृष्टिकोनातून याकडे बघणारे 2 डोळे म्हणजे वकील,
यांची आपण मदत घेणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्यातच शहाणपणा आहे. व्यवहारामध्ये हे आवश्यक असतं. फक्त तुझं मत, माझं मत आणि मतमतांतर म्हणजे वेगवेगळी मतं एका गोष्टीबद्दल लोकांची असतात. तर हा फक्त अशा विचारांचा भाग नाहीये, ऍटिट्यूडचा भाग नाहीये. त्याच्यामध्ये काही कायद्याच्या गोष्टी पण असतात. तर या सगळ्या गोष्टींवर जे मी भर देतो ना आणि असं बघा, असं बघा, असं बघा, असं जे सांगतो ना, तो त्याला तर ते लोकांना पटत नाही आणि मग आमचे असे वाद होतात ते. तरी हे वाद होऊन आपले आपल्या कौटुंबिक आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बरोबरच्या रिलेशनशिप मध्ये कसं गोंधळ होतात, त्या रिलेशनशिप कशा उद्ध्वस्त होतात, त्याच्यामध्ये कसा कडवटपणा येतो. कारण शेवटी आपण अशा टोकाच्या भूमिका घेतो ना आणि बोलण्याच्या भरामध्ये, आर्ग्युमेंटच्या भरामध्ये आपण काहीतरी उडं दुडं काढतो ते आणि त्यामुळे संबंध बिघडतात. असं मी काल व्हिडिओ केला, काल परत माझं माझ्या भावाचंही बोलणं झालं आणि मी त्याला असं म्हटलं, तू तुझ्या बापानी तुला कुठल्याही कागदावर सही करण्याच्या आधी वकिलाचा सल्ला घे हे सांगितलं नाही का? शिकवलं नाही का? माझ्या बापाने तर मला शिकवलेलं होतं. नाही, आता हे हे तसं आमचं गमतीत झालं. पण असं असतं माहितीये ना, की म्हणजे एकाच घरात वाढलेल्या दोन मुलांमध्ये सुद्धा त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये, त्यांचं व्यवहाराकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये एवढा फरक असतो. तो नवरा बायको मध्ये तर काय, ते दोन वेगळ्या वेगळ्या घरात वाढलेले असतात, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वाढलेले असतात, वेगवेगळ्या संस्कारामध्ये वाढलेले असतात. पण निदान ते एकमेकांना ओळखत असतात. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बरोबर तर आपलं काय होतं, की ते कसे वाढले, त्यांचे काय विचार आहेत, त्यांचे काय संस्कार आहेत, याची आपल्याला कल्पनाच नसते. आणि मग जेव्हा असा पॉइंट येतो तर त्यावेळेला, अरे तो बिल्डर म्हणतोय आणि तो चांगला आहे आणि तो असं करणार आहे, तर तू कशाला काड्या घालतो? तुला काय ही रिडेव्हलपमेंट होऊ द्यायची नाहीये का? तू मुद्दाम अडथळे आणतो आहेस का? तू या रिडेव्हलपमेंटच्या विरुद्ध आहेस का? म्हणून असं सगळं बोलतोय का? तुला काय तू काय स्वतःला जास्त शहाणा समजतो का? या प्रकारची आर्ग्युमेंट सुरू होतात आणि संबंध बिघडतात. तर ते बिघडणं साहजिक आहे. हे काही वेळाने डोकं थंड झाल्यानंतर आपल्या लक्षात येऊन आपण ते सगळं विसरून परत एकदा शांतपणाने सगळेजण मिळून एकत्र बसून या विषयाचा अभ्यास करावा, या विषयाचा विचार करावा, या विषयावर चर्चा करावी, असं माझं नेहमी मत असतं. तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला काय वाटतं? चला, येतो आता.